नमस्कार पब्लिक, कसे काय मस्त ना. मी एकदम मस्त. तुम्हाला मागचं बॅकग्राऊंड चेंजेसच असेल कारण मी माझ्या आजोळी आहे, माझ्या आईच्या माहेरी आली आहे, जे माझ्या घरापासून जे वेंगुर्ल्यापासून खूप जवळ आहे. आणि तुम्हाला माझा हुलिया असा दिसतोय कारण इथे भयंकर पाऊस आहे आणि माझे सगळे जेवढे कपडे मी घालायला आणलेले ऑलमोस्ट सगळे ओले आहेत. माझ्याकडे तर घालायला काही नाही आहे. सो त्याच्यामुळे माझ्या वहिनी माझी ती बहीण पण लागते. तिचा मी गाऊन घातला आहे आणि आत्ताच झोपला आहे. सो विचार केला आता मी शूट करते आपल्या प्रेग्नन्सी जर्नीचा लास्ट पार्ट. सो आपण थांबलेलो की त्याला माझ्यापासून लांब नेलं आणि तो NICUमध्ये होता. ओके. सो NICUमध्ये होता आणि त्याच्या मागची कारणे ही होती की एकतर तो खूप लवकर जन्माला झाला. त्याचं वेट खूप कमी होतं, जे पाहिजे होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त कमी होतं आणि त्याच्यासाठी त्याला तिथे नेलं. आणि डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की आपण अजून थोडेफार काही कॉम्प्लिकेशन्स त्याच्यात असतील तर आपण ते सगळं चेक करूया आणि मग पुढे आपण बाकीचं ठरवूया काय करायचं ते. म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स नको, काही इश्यूज नको, ह्यासाठी आम्ही लोक त्याला शिफ्ट केलं होतं. सो इथे तुम्हाला छोटासा व्हिडिओ दिसतोय. त्या व्हिडिओमध्ये तो तिकडे होता, लाईक त्या ह्याच्यात होता, NICUमध्येच्या त्या काय बोलतात पेटीत होता आणि तुम्ही बघा. सध्या बेबी स्टेबल आहे. तुम्ही बघितलं आणि ह्याच्या पुढे मी त्याचे काही NICUमधले क्लिप्स टाकते की तो कसा दिसत होता लहानपणी जन्माला झाल्या आणि ते सगळे क्लिप्स, छोटे छोटे फोटोज तुम्हाला ते दिसत आहेत एक. सो बाकी त्याच्यानंतर त्याचे सगळे रिपोर्ट्स झाले, ते सगळे नॉर्मल आले. ते रिपोर्ट्स काय मी इथे डिस्प्ले नाही करणार आहे. त्याचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. ही वॉज वेल हेल्दी चाइल्ड. फक्त एवढंच होतं की तो लवकर आला जन्माला आणि त्याचं वेट कमी होतं. पण जे कॉम्प्लिकेशन्स आम्हाला वाटले होते तसे काहीच नव्हते. आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक व्हिडिओ मी शो करते. हा व्हिडिओ तो आहे ज्या दिवशी मी पहिल्यांदा, म्हणजे माझ्या डिलेवरी 20 मेला रायन झाला आणि त्याच्या ऑलमोस्ट 4 ते 5 दिवसानंतर मी त्याला पहिल्यांदा पाहिलं आणि त्याला पहिल्यांदा माझ्याकडे दिलं गेलं. आम्ही त्याला घेऊन घरी जात होतो. त्या 4-5 दिवसात त्याला मी पाहिलं, म्हणजे ते व्हिडिओ सेंड करायचे, ते फोटोज सेंड करायचे, पण त्याला मी पर्सनली पाहिलं नव्हतं, त्याला मी पर्सनली जवळ घेतलं नव्हतं. सो ही मुमेंट माझ्यासाठी, माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या आईसाठी आणि ऑलमोस्ट आमच्या सगळ्यांसाठी खूप जास्त स्पेशल आहे. कारण ह्या मुमेंटला पहिल्यांदा रायनला मी माझ्या हातात घेतलेलं आणि त्याला आम्ही घरी घेऊन चाललेलो. सो एन्जॉय. घातलो रियांश. सो तुम्ही बघितलं की खूप छान मोमेंट होती ती. आणि ह्या सगळ्यात माझा जो बहिणीचा नवरा आहे रमेश दादा, त्यांनी भयंकर आम्हाला दुर्गेशला सपोर्ट केलं त्या काळात. कारण असा सीन होता की तिथे सारखं जाऊन येऊन करायचं होतं, सारखं तिथे जायचं होतं. ज्या हॉस्पिटलमध्ये NICUमध्ये रायनला ठेवलं होतं तिथे सारखं येऊन जाऊन त्याच्याकडे लक्ष देणं. दर टायमाला डॉक्टर्स काय ना काय ती वेगवेगळे रिपोर्ट सांगत होते किंवा जे काही होतं ते सगळं करत होते. सो ह्या सगळ्यात त्याची भयंकर मदत झाली. कारण की दुर्गेश माझ्यासोबत होता, मलाही कोणाची तरी गरज होती. आई आणि ताई बाकी सगळं सांभाळत होत्या. बाळंतिणीला काय लागणार आहे किंवा बाळासाठी अजून काय तयारी आहे ते सगळं ते बघत होते. त्याच्यामुळे दुर्गेश माझ्यासोबत होता आणि दादा तिथे. सो त्याच्यामुळे हे सगळं इतकं इझिली शक्य झालं. आणि
ही जी तुम्ही मुमेंट बघताय, ह्या मुमेंटला रायाला आम्ही पहिल्यांदा आमच्या घरी घेऊन गेलेलो. ॲक्च्युली ठरवलं होतं की वेलकम प्लॅन करायचं आहे, म्हणजे डेकोरेशन आणि करायचं आहे, पण तो इतका नाजूक होता ना की आम्ही ते कॅन्सल केलं की नको, काहीच कुठच्याच प्रकारची रिस्क नाही घ्यायची आहे की त्याला कसलंच इन्फेक्शन नाही आपल्याला होऊ द्यायचं आहे. आम्ही सगळ्या नातेवाईकांना पण सांगितलेलं की कोणीही त्याला भेटायला येऊ नका, एक 10-15 दिवस जाऊ दे, त्यानंतर तुम्ही येऊ शकता. त्याच्यामुळे आम्ही कोणाला पण यायला दिलं नव्हतं. तुम्हाला ह्या क्लिपमधून हे पण कळलं असेल की माझे फ्रेंड्स पण ह्याच्यामध्ये नव्हते. सो अशा प्रकारे ही जर्नी तिथपर्यंत पोचली आणि रायाला आम्ही घरी घेऊन आलो. पण त्याच्यात हा प्रॉब्लेम पुढे झाला की आम्हाला रायामध्ये हर्निया सापडला आणि पुन्हा बॅक टू द नॉर्मल, बॅक टू द लाईफ, बॅक टू द प्रॉब्लेम्स. ते एवढ्याशा लहान बाळामध्ये तुम्हाला हर्निया सापडतोय आणि ती मुमेंट, म्हणजे मुळात मला हर्निया म्हणजे काय ह्याचं एवढं नॉलेज नव्हतं. हर्निया ऐकला होता पण ते काय असतं ते मला माहिती नव्हतं. आणि त्याच्यामुळे असं झालं की अरे आता काय करायचं आहे, म्हणजे हे काय, हे एवढंसं बाळ आहे, पोटात असल्यापासून ते एवढं सहन करते आणि आता ते. सो आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर तिथे जेव्हा आम्ही पोचलो, डॉक्टरांनी आम्हाला सरळ सांगितलं, आम्हाला इतके सुंदर डॉक्टर्स मिळाले आहेत माझ्या प्रेग्नन्सीच्या टायमाला, माझ्या रायासाठी NICU, त्याच्यानंतर जिथे त्याचं ऑपरेशन झालं ते डॉक्टर्स, इतके छान डॉक्टर्स मिळाले. त्यांनी आम्हाला एवढं शांतपणे एक्सप्लेन केलं की तुम्ही लकी आहात की तुम्हाला त्याचा हर्निया इतक्या लवकर दिसून आला आणि आपल्याला तो इतक्या लवकर ऑपरेट करता येतो, त्याचं ऑपरेशन केलं. कारण जर ते इतक्यात जर आलं नसतं तर बाळाच्या आतड्या चिकटल्या असत्या आणि मग ते खूप वेगळ्या दिशेकडे गेलं असतं. सो टचवूड स्वामी असं माझ्याच काय कोणाच्याच बाळाच्या बाबतीत कधीच होऊ देऊ नका. प्रत्येक आई कष्ट करून खूप स्वप्न रंगून एका बाळाला जन्म देते आणि त्या वेदना काय आहेत त्या मला व्यवस्थित माहिती आहे. सो त्याचं ऑपरेशन केलं. इथे तुम्हाला क्लिप दिसते, ही छोटीशी क्लिप आहे. क्लिपमध्ये म्हणजे काय झालं की मी अशा स्टेजमध्ये पोचली, मी वैतागली, मला तो मोमेंट नको होता. त्याच्यामुळे मी फार काही शूट नाही केलं. मी खूप डिप्रेस झालेली त्या मोमेंटला, मी खूप स्ट्रेस्ड आऊट झालेली, मी ॲक्च्युली डिप्रेशनमध्ये गेलेली की हे फक्त माझ्या बाबतीत का होतं आहे, माझ्या बाळाच्या बाबतीत का होतं आहे. आणि ह्या सगळ्यात असा मोठा सीन झाला की माझ्यासोबत नव्हता, माझा नवरा माझ्यासोबत नव्हता, कारण ऑफकोर्स फायनान्शियल स्टेटस सांभाळण्यासाठी त्याला काम करावं लागत होतं. सो सगळीकडे मी आणि आई आम्ही एकट्या पळत होतो. पण त्याच्यात माझी बहीण, माझी मावशी, माझी दुसरी एक बहीण आहे, या सगळ्यांनी, माझ्या मामाने मला भयंकर सपोर्ट केला. आई बाबा म्हणजे दुर्गेशचे आई बाबा, इकडचे आई बाबा, त्यांनीही भयंकर सपोर्ट केला. म्हणजे म्हणतात ना की या साऱ्यांच्या सपोर्टशिवाय ही जर्नी इथपर्यंत की पोचलीच नसती. आणि फायनली ऑपरेशन झालं, त्याचा हर्निया काढला आणि इन 15 ते 20 मिनटाचं ऑपरेशन होतं आणि देवाच्या कृपेने तो अगदी हेल्दी होता. त्यानंतर मला वाटलेलं की त्याचे स्टिचेस दुखतील वगैरे, पण नाही, ते थांबलं आणि थँकफुली टचवूड थू त्यानंतर रायाची ग्रोथ अगदी व्यवस्थित झाली आहे. तो खूप मेंटली स्ट्रॉंग अँड स्टेबल चाइल्ड आहे. बाकी छोटी मोठी आजारपणं ही लहान बाळाला येत असतात, सो ते मध्ये येतच होतं आणि इट्स ओके, ते होत राहणारच आहे, त्याच्यात काही फार नवीन नाही आहे. आणि
तुम्हाला मी इथे काही रायाचे मोमेंट्स शेअर करते की त्याचे काही मोमेंट्स आम्ही जमा करून ठेवलेत आमच्याकडे. सो त्या मी तुम्हाला शेअर करते की ही एवढी सगळी जर्नी होऊन ते बाळचे जे मोमेंट्स तो जगला, तो तिथपर्यंत पोचला, ते कसा पोचला आणि हा इतका हेल्दी चाइल्ड टच होतो आणि तो झाला खूप. सो तुम्ही एन्जॉय करा ते मोमेंट्स आणि मला नक्की सांगा की तुम्हाला हे मोमेंट्स कसे वाटत आहेत. सो लेट्स स्टार्ट. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. तुम्हाला शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि मला नक्की कमेंट करत राहा की तुम्हाला कुठच्या प्रकारचे व्हिडिओज माझ्याकडनं बघायला आवडतील. त्या प्रकारे मी पुढचं कंटेंट नक्की प्लॅन आउट करेन. पण प्लीज 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 नक्की कमेंट करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला माझी प्रेग्नन्सी जर्नी कशी वाटली. ही जर्नी इथेच संपते कारण मला असं वाटतं की फक्त जिथे डिलिव्हरी होते आणि बाळ जन्माला होतं तीच प्रेग्नन्सी जर्नी नसते, पण त्याच्यानंतरसुद्धा काही मोमेंट्स असतात, तीसुद्धा प्रेग्नन्सी जर्नी आहे. सो त्याच्यामुळे मी हा 4th पार्ट शूट केला, 5th पार्ट आय गेस शूट केला आणि आय होप तुम्हाला हाचा व्लॉग आवडला असेल. सो लेट्स प्रे फॉर ऑल द मदर्स, ऑल द चाइल्ड. प्रत्येक आई आणि बाळासाठी प्रे करूया की कोणालाच असे प्रॉब्लेम्स कधीच होऊ नये. प्रत्येक आईला बाळ खूप सोप्या रीतीने आणि न कुठचे कॉम्प्लिकेशन्स येतात व्हावं आणि सगळी बाळं एकदम हेल्दी असावी. आणि प्लीज 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 मी इंस्टाग्रामवर खूप व्हिडिओज पाहते की बाळ आज एका मुलीला इथे सोडलं, आज इथे एका बाळाला इथे सोडलं. गाईस नका करू यार, खूप चुकीचं आहे. तुम्ही एका बाईलाच विचारा. आणि मुळात खूप शॉक होतं की कधी कधी एक आईच असते जी त्या बाळाला सोडून जाते. तुम्ही कसं काय करू शकता बाई, आय कॅनॉट अंडरस्टँड. पण ठीक आहे, आय गेस हे बदललं पाहिजे आणि गव्हर्मेंटने ह्याच्यावर खूप खूप स्ट्रिक्ट ॲक्शन्स घेतले पाहिजेत. आय प्रे. आपण आता फक्त प्रे करू शकतो, बाकी काही करू शकत नाही त्या बाळांसाठी. आणि चला मग पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.